आज आपण बनवणार आहोत आळूवडी। चिंचेचा कोळ त्यामध्ये आपण गरम पाणी करून भिजवून घेतलेला आहे। आता आपण आळूच्या पानाचे देठ वेगळे करून घेऊयात। आळूची पाने आपण स्वच्छ धुवून घेऊ। आळूवडीच्या सारणासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तीळ, 2 चमचे ओवा, 1 वाटी गूळ, 1 वाटी चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ आणि 10-12 लसूण पाकळ्या। लसूण आता आपण बारीक करून घेऊया। आळूवडीचं सारण आपण तयार करून घेऊया। 1 वाटी बेसन, ओवा आपण हातावर चोळून घेऊया। तीळ, गूळ, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, आणि बारीक लसूण। अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड, 2 चमचे लाल तिखट, सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। थोडं पाणी घालूयात। ह्या प्रकारे आपलं सारण तयार आहे। आळूचे पानं हे धुतलेले आहेत। मागच्या साईडला ज्या शिरा असतात त्या आपण प्लेन करून घेऊयात। आळूच्या वड्या वाफवण्यासाठी एका साईडला आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊया। आळूच्या पानाला आपण ह्या पद्धतीने सारण लावून घेऊया। ह्या पद्धतीने आपण आळूच्या पानाला सारण लावून घेतलेलं आहे। तसंच दुसरं पान त्यावर ठेवून त्याही पानाला सारण लावून घ्यायचं आहे। असे एकावर एक थर 4-5 लावले तरी चालेल। ह्याप्रमाणे आपण एकावर एक 5 पानाचा थर केलेला आहे। आता आपण आळूवडीसाठी रोल करून घेऊया। ह्या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे। आळूवडी वाफवण्यासाठी आपण चाळण घेतलेली आहे। त्या चाळणीला तेल लावून घेऊया, जेणेकरून आळूवडी खाली चिकटणार नाही। ह्या पद्धतीने आपण आळूच्या पानाचे रोल करून घेतलेले आहे। आणि आता ही चाळण आपण गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवूया आणि ह्याला 20 मिनिटं वाफवून देऊया। 20 मिनिटं आळूवडी आपण वाफवून घेतलेली आहे। 10 मिनिटं आपण आळूचे रोल गार करून घेऊयात। 10 मिनिटानंतर गार करून घेतलेले आहेत रोल। आता आपण काप करून घेऊयात।
आळूवडी तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया। तेल तापलेलं आहे। आता आपण आळूवडी तळून घेऊया। अशा पद्धतीने आपली आळूवडी तयार आहे। कशी झाली कमेंट करून सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।